नावाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून भारतातील हवामान खात्याने पुढील 4 तासात भारतातील बिहार, महाराष्ट्र, गोवा, आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला। चक्रीवादळ सक्रिय झालं असून अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळेच दिल्लीसह एनसीआर मध्ये देखील वादळी वारा सुटणार। जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून महाराष्ट्रात देखील येत्या 4 तासांमध्ये जोरदार ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। हवामान खात्याने देशातील पूरप्रवण क्षेत्रातील भागात राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा असून अतिवृष्टी पुढील 4 तासात या जिल्ह्यात होणार आहे। त्याचबरोबर पूर परिस्थिती देखील तयार होऊ शकते। हवामान खात्याकडून सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली। या आठवडाभरामध्ये एकूणच देशभरामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवला। पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील पावसाची तीव्रता वाढणार असून कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार। पूर्वेकडील बिहार आणि हिमालयाचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर मधील काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे। दक्षिणेकडील भागांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी बरसणार असून बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेला हा पट्टा आता महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे देखील विस्तीर्ण होणार आहे। त्यामुळेच अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार असून पावसासोबतच प्रचंड वादळी वारा देखील सुटणार आहे। पुढील 4 तासात महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून आज मध्यरात्री या 7 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार। महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा नवीन संकट ओढावणार असून अवघ्या 4 तासामध्ये या 7 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार असून महाराष्ट्र राज्यातील या 7 जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसणार। अनेक चिंतेचा विषय महाराष्ट्रासाठी निर्माण झाला असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवला गेला। नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीचा पाऊस आता सुरू होणार असून प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा 5 सेल्सिअसनं कमी झाल्यामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला नीना प्रणाली सक्रिय झाली असं म्हटलं जात आहे। नीना प्रणाली सक्रिय होण्याची ही स्थिती 7 ते 8 वर्षांनी निर्माण होत असते। त्यामुळेच आता 7 ते 8 वर्षातलं सर्वात मोठं संकट ही हवामानाची स्थिती प्रशांत महासागरात निर्माण झाली आणि यामुळेच आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावरती एक मोठं संकट ओढावलं। 7 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री मुसळधार पावसाच्या सरी बरसणार। त्याचबरोबर विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वारे वाहणार असून दक्षिण अमेरिकेतील आणि आशिया खंडातील वाहणारे वारे आता महाराष्ट्रातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार आहेत। यामुळेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जोरदार प्रचंड वेगाने वारे देखील वाहणार असून महासागराच्या मध्ये आग्नेय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ देखील तयार होणार आहे। यामुळेच महाराष्ट्रावरती आता प्रचंड वाऱ्याचं संकट देखील निर्माण झालं। पुढील 4 तासामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड वेगाने वारे देखील वाहणार। काही काळातच 60 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे हे 150 किमी वेगाने वाहू लागतील। महाराष्ट्रातील पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे वाहणार। त्याचबरोबर सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद पुढील 4 तासामध्ये होणार आहे। त्यामुळेच हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना देण्यात आला। मान्सूनची स्थिती आता पश्चिम टोक दक्षिणेकडून गुजरातपर्यंत सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळेच मान्सूनचे वारे आता सक्रिय झालं असून महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावलं। पावसाचा जोर जास्त असणार आणि मान्सूनचा वारा अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण जिल्हे पाण्याखाली घेऊन जाणार। अवघ्या काही तासांमध्ये जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी होणार। त्याचबरोबर दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान 4 ते 5 किलोमीटर उंचीपर्यंतच्या चक्रीय वाऱ्याची स्थिती देखील निर्माण झाली आहे। त्यामुळेच हवामान तज्ञांच्या मते आज मध्यरात्री चक्रीवादळाचा धोका देखील महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकतो। सध्या मान्सूनचं वारं सक्रिय झाल्यामुळेच पावसाचा जोर वाढलेला आहे, परंतु या निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे वादळी वारा देखील मध्यरात्री सुटणार असल्यामुळे सतर्कतेचा इशारा आता हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार असून कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार। अवघ्या काही तासांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते। मुसळधार पावसाच्या सरी जोरदार बरसणार असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला।
पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये धरण साठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। पावसाच्या सरीचा वेग जास्त असल्यामुळे अवघ्या काहीच तासामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार। चक्रीय वाऱ्याची स्थिती देखील बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झाल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पावसासोबतच मोठ्या प्रमाणात वादळी वारा देखील सुटणार आहे। अवघ्या काहीच तासामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा देत हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला। बीड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली। बीड जिल्ह्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीय वादळाचे परिणाम दिसून येणार। बीड जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र विस्तीर्ण होणार असून मान्सूनचं वारं बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार। अतिमुसळधार पावसाच्या सरी बीड जिल्ह्यामध्ये जोरदार बरसणार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मान्सून सक्रिय होणार असून दक्षिण ओरिसा आणि उत्तर प्रदेशमध्ये किनारपट्टी दरम्यान निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्याचे परिणाम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याची पातळी गाठणार असून अवघ्या 4 ते 5 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी होणार। त्यामुळेच हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तळ कोकण आणि धरण क्षेत्रातही पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा देण्यात आली असून अतिमुसळधार पावसाच्या सरी सातारा जिल्ह्यामध्ये बरसणार। कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकत असून बंगालच्या उपसागराकडून येणार आहे। कमी दाबाचा पट्टा आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये देखील तीव्र होणार असून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार। त्यामुळे हवामान खात्याकडून सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसणार। मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची बरसात सुरूच आहे, परंतु मध्यरात्री कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून चक्रीय वादळाचे परिणाम सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात सुरू झालेली असून सांगली जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता पावसाच्या सरी वेग घेणार। अचानक ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार असून पुढील 4 तासामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे परिणाम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये दिसून येणार। सांगली जिल्ह्यामध्ये आता धोका वाढला असून मुसळधार पावसाच्या सरी सांगली जिल्ह्यामध्ये बरसणार आहेत। कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सांगली जिल्ह्यामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे। पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून आज मध्यरात्री धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार। कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांवरती हा धोक्याचे संकट ओढावलं असून अवघ्या काहीच तासांमध्ये पाणी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवीन संकट निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेच हवामानामध्ये अचानक बदल झाला। मान्सूनची स्थिती महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाली असून अवघ्या काहीच तासामध्ये प्रचंड वेगाने वारं देखील वेग घेणार आहे। अतिवृष्टी आणि चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये निर्माण होणार असल्यामुळे हवामान खात्याकडून आधीच रेड अलर्ट देण्यात आला। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस फक्त आज एकच दिवस पडणार आहे असं नाही, तर संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी अशाच बरसत राहणार। मान्सूनची चक्रीय स्थिती सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांवरती पुढील 4 ते 5 दिवस तरी मान्सून सक्रिय राहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी महाराष्ट्रामध्ये बरसणार आहेत।